मला वाटतं की सरांनी जी व्हिडिओ चालू व्हायच्या आधी कमिटमेंट जी केलेली आहे मला, ती सरांनी कमिटमेंट पूर्ण करावी. एकदा सांगा, कमेंट सांगा. माझी अशी सरांना रिक्वेस्ट होती की तुम्हाला या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून जो काही छोटा मोठा काही आर्थिक मोबदला मिळेल त्याचे 10% तुम्ही गावाकडील जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातील, त्यांनी 10वी म्हणा किंवा 12वीचे प्राथमिक शिक्षण वगैरे घ्यायचं आहे, किंवा जे आर्थिक परिस्थिती म्हणून गरीब मुलं आहेत, कोणत्याही समाजातील असू दे, काय फरक नाही पडणार, त्यांच्यासाठी शिक्षणासाठी खर्च करायला पाहिजे असं मला वाटतं. मी आत्ताच जाहीर करून टाकतो, IPS बिरुडो ढोणे ही स्कॉलरशिप द हायवे तर्फे सुरू होईल. त्याचे जे मानधन असेल ते 6,000 असेल. हे 6,000 वर्षाला द्यायचं की महिन्याला द्यायचं हे आम्ही डिस्कस करून ठरवू. सरांची इच्छा होती की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सहकार्य केलं पाहिजे. मी आज त्या स्कॉलरशिपची घोषणा करतो. धन्यवाद. द हायवेच्या सर्व सरांना माझ्याकडून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. सुरुवातीला माझा बाईट घेताना सांगितलं होतं मी की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही रेव्हेन्यू जनरेट होईल त्या रेव्हेन्यूच्या माध्यमातून एका गरीब मुलांना काही ते स्कॉलरशिप वगैरे द्या. सो त्याचंच आज मूर्त स्वरूप देण्याचे काम वैभवदादा करत आहेत. त्याबद्दल मी खूप धन्यवाद देण्यापेक्षा की काय की धन्यवाद दिले की इथं काम संपतंय असं व्हायला नको. सरांना अजून इच्छा आहे की अजून काही जास्त रेव्हेन्यू तयार झाला तर अजून जास्त मुलांना त्यांनी द्याव्यात. हां, यस, 100%. आणि त्याबद्दल खूप शुभेच्छा त्यांना. आणि आमच्याकडून काही त्यांची मदत असेल आम्हाला करण्यायोग्य तर त्यांनी नक्कीच सुचवावं. येस. आणि गुरुदेव सरांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स केला. त्यावेळी त्यांनी जे UPSC बद्दलची फॅक्ट खूप चांगली सांगितली होती आणि खूप लोकांनी तो व्हिडिओ सुद्धा पाहिला. त्याचा रेव्हेन्यूपेक्षा आपण जास्त देतोय. जी स्कॉलरशिप 3 वर्षासाठी देतोय आपण, आणि आता हे प्रथम वर्ष आहे तर हा एक विद्यार्थी, असं प्रत्येक वर्षी त्याचं स्वरूप बदलत जाईल, वाढत जाईल. नक्कीच. आणि त्या स्कॉलरशिपचं नाव आहे IPS बिरुडो ढोणे. केवळ सिलेक्शन झाल्यानंतर सत्कार समारंभाला अर्थ राहत नाही, तर त्याच्यानंतर आपली जबाबदारी वाढते. आपल्या भागात असे विद्यार्थी घडले पाहिजेत यासाठी. सो खूप धन्यवाद. थँक्यू.